हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला, तो होता महाबळेश्वरचा थीम पार्क. त्यामध्ये आपण खूप छान छान कार्टूनचे स्टॅच्यूज पाहिले आणि छोट्या मुलांना न्यायला खूप छान होतं. पण त्याच थीम पार्कमध्ये अजून एक होतं जंगल सफारी. जंगल सफारीकडे जाताना जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम गेलो तेव्हा आम्हाला वाटलेलं की इथं काहीच नाही आहे, भुयार आहे किंवा भूत बंगला टाईप काहीतरी असणार आहे. पण नाही जाईल, आतमध्ये गेलो एवढं अप्रतिम, म्हणजे खऱ्या जंगलात आणि इतकं सुंदर जंगल की ज्यात आनंदाने सगळे प्राणी पक्षी राहत आहेत, अशा जंगलात आम्ही गेलो. आधी श्रावी थोडीशी भीत होती, नंतर ती एकदम हळूहळू पाहायला लागली आणि थोडीशी रुळत गेली. लिटरली मलाही आधी जरा भीतीच वाटलेली. तुम्ही पाहू शकता हे प्राणी एकदम रिअलिस्टिक वाटत होते आणि ते नॉईज त्यांनी दिलेले होते, ते प्राण्यांचे आवाज येत होते. असं ओरिजिनल जंगलामध्ये, ओरिजिनल जंगलही इतकं सुंदर नसतं असा फील आपल्याला येत होता. तुम्ही पाहू शकता की लिटरली ते डायनासोर्स पाण्यात एकदम ओरिजिनल वाटत आहेत. असंच करत आम्ही थोडंसं पुढे गेलो. आता तुम्ही पाहू शकता की श्रावी एकदम थक्कत चालली आहे. तर इथे समोर एक साप आहे, तो साप तुम्हाला दाखवते. ह्या साईडला तो झाडाला एकदम विळखा घालून बसला आणि त्याच्या पाठीमागे हा वाघ आहे. म्हणजे एकदम रिअल सगळं वाटत होतं लाईफ. म्हणजे तुमचे छोटे मुलं असतील किंवा तुम्ही स्वतःही कधी महाबळेश्वरला ट्रिपला गेला तर ह्या ठिकाणी नक्की जा. खूप छान एक्सपिरियन्स होता. हे छोटे पक्षी झाडांच्या फांदीवर बसले होते. ते वाटतच नव्हतं की ते सगळं ॲनिमेटेड आहे, एकदम रिअल असल्याचा फील येत होता असं. आणि एकदम अंधार, कमी लाईट आणि वेगवेगळ्या कलरफुल लाईटिंग असल्यामुळे जाताना आपल्याला थोडंसं भीती, आणि त्यांनी व्हॉईस एकदम प्राण्यांचे आवाज वगैरे दिलेले, त्यामुळे अजूनच ते छान वाटत होतं. असं करत आम्ही थोडंसं पुढं गेलो तर इथे एक चित्ता होता आणि त्याच्या बॅक साईडला मोर होते. हे बघा, इथे एक सरडा आहे. तो सरडा त्याच्या शिकारीकडे पाहतो आणि ह्या साईडला झाडाच्या फांदीखाली एक चित्ता उभा आहे. तर ह्या साईडने आपण थोडंसं पुढं जाऊया. गाय तिथे वारूळवर आहे. तुम्ही पाहू शकता जवळून की सापाचं वारूळ किंवा मुंग्यांचं वारूळ ज्या प्रकारे असतं त्या प्रकारचे ते वारूळ. तर इथे आत्ता त्यांनी मोठे बर्ड आहेत, मला त्या बर्डची नावही माहीत नाही. इथे छोटीशी हरणं आहेत, पहा किती सुंदर दिसत आहेत ती हरणं. असंच पुढं जाऊया. अजून इथे एक चित्ता आहे. इथं एक नाग आहे, तुम्ही पाहू शकता. इथे एकदम फणा काढून बसलेला कोब्रा टाईपवाला नाग आहे. काही प्राण्यांची नावं मला जास्त माहीत नाही आहेत, सो मी जी नावं मला माहिती आहेत मी ती तुम्हाला सांगते. त्यातली नावं तुम्हालाही माहीत असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ही नावं आहेत. असं करत आम्ही थोडंसं पुढे गेलो तर इथे सिंह होता, एकदम आरामात बसलेला सिंह. आणि त्यांनी असा प्रत्येक प्राण्यांवर अंधार वगैरे असा एक इफेक्ट दिला होता की ते एकदम छान वाटत होतं. हे कलरफुल बर्ड्स होते इथे. आम्ही ह्या एकदम छोटासा रस्ता होता समोरनं जायला. आमच्यासोबत अजून एक होते, तेही त्या जंगलात होते. म्हणजे आम्ही टोटल 4 लोक त्या जंगल थीममध्ये होतो. इथे तुम्ही पाहू शकताय की गरुड आहे, त्यात ते साप आहेत खाली, म्हणजे आणि एक छोटासा पाण्याचा हे बनवलं होता आणि त्यामध्ये मगरी होत्या आणि त्या मगरीची एकदम हालचाल करत होत्या. ते एकदम रिअल वाटत होतं. श्रावी खूप भीत होती. त्या पाण्याच्या कडेला बगळा, असे पक्षी एकदम छान बसलेले. झाडाच्या फांदीच्या कॉर्नरवरून थोडंसं पाणी जाते. हे बर्ड्स तुम्ही पाहू शकता, ही लाईटिंग तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर होतं गाईज. नंतर आम्ही चालत थोडंसं पुढे गेलो आहे आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवते मी. म्हणजे तुम्ही पाहिलं तर एकदम तुम्हाला वाटेल की ते अस्वल होते. ते अस्वल एकदम
म्हणजे त्याची छोटीशी पिल्ले आणि ते एकदम हलते, पाहू शकता तुम्ही, त्याचं डोकं हलते आणि खाली त्याची छोटी छोटी पिल्ले आहेत चॅनलला, ते पण एकदम मूवमेंट करत होते. ते पाहून श्रावी एकदम घाबरली होती. तिला वाटलं आता ते तिच्या अंगावर वगैरे येणार. म्हणजे खूप छान वाटत होतं पाहताना. तो फीलच वेगळा होता. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा ह्या ठिकाणी नक्की जा आवर्जून. एक 600 रुपये पर हेड तिकीट असतं. छोट्या मुलांचं कमी असतं, 400 रुपये छोट्या मुलांचं असतं, मोठ्या माणसांचं 600 रुपये असतं. तर गेले तर नक्की जा. म्हणजे वर्थ इट आहे ते पैसे. इथे झाडांवर माकडी लटकलेली होती. हा लास्ट पॉईंट आहे गाईज. म्हणजे इथनं जायचं समोरनं. तर आपण गेलो तर इथं मगर वगैरे आहे, असं वाटते पाणी येतोय. तर पाण्याच्या आतनं आपण बाहेर पडतोय आणि इथनं या लास्टच्या गेटमधनं आपण बाहेर पडूया. आणि मग गेल्यावर त्यांचं रेस्टॉरंट आहे तिथे. तर तुम्ही महाबळेश्वरचं फेमस स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाऊ शकता. खूप छान स्ट्रॉबेरी विथ क्रीम भेटतं. आणि थँक्यू, बाय बाय.